काल केलं होतं दीपपूजन, पण त्या अगोदर सकाळ सकाळ छान अशी देवपूजा करून घेतली आणि दूध जरा जास्तीचेच म्हणून पनीर पण बनवून घेतलं होतं. चला म्हटलं आता दही पण जास्त आहे म्हटलं, त्याचं पण श्रीखंड बनवायला ठेवलं. त्यानंतर थोडासा नाश्ता केला आणि लगेचच ना इकडे दीपपूजन म्हणून मी सगळे दिवे घासायला काढले होते, ते सगळे स्वच्छ करून ठेवले. त्यानंतर गावात गेले होते, थोडीशी फुलं आणली, येताना बदाम शेक सुद्धा पार्सल आणला होता, तो घेतला. त्यानंतर मुलांना इकडे शेवयाचा भात बनवला होता आणि नंतर मी पूजेची मांडणी करायला लागली होती. आता हे जे पंचरती खाली तुम्हाला आसन दिसते ना, मी हे घरी लोकरनी बनवले. आता कशी वाटली आडी ती मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर साडी वगैरे घातली आणि लगेचच पूजेसाठी लागले होते. हे कणकीचे दिवे मी 5 बनवले होते आणि त्यानंतर दिवे लावून घेतले. स्वतःला हळदी कुंकू लावलं, देवाला हळदी कुंकू लावलं, अक्षदा वाहिल्या आणि नमस्कार करून घेतला. सगळ्यांनी शुभम करोती म्हणून छान अशी आम्ही पूजा करून घेतली होती. त्यानंतर तिघांना पण ओवळलं बरं का, आणि तिघं सुद्धा माझ्या पाया पडले होते. आता तिघांना आशीर्वाद एकच दिलाय की सगळ्यांच्या टॉपमध्ये नंबर आले पाहिजे. त्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. आता जिरवण्यासाठी हे स्प्राईट घेतलं होतं, ते पेलं. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो, तसं तर उशीरच झाला होता. आणि चला तर मग बाय.